वरोरा शहरात एक आगळावेगळा आणि चर्चेचा विषय ठरलेला प्रकार समोर आला आहे. येथील रहिवासी महादेव गुलाबराव आसेकर या तरुणाने स्वतःला देशाचा पंतप्रधान असल्याचा दावा करत थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाला पत्र पाठवून अधिकृत प्रमाणपत्र व अंगरक्षणासाठी पिस्तूल घरपोच देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे शहरात तसेच सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना आपण नुकतेच पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याचे आसेकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. पंतप्रधान म्हणून मिळणारे ओळखपत्र म्हणजेच प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे, तसेच सुरक्षा कारणास्तव स्वतःच्या संरक्षणासाठी पिस्तूल उपलब्ध करून द्यावे, अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे. ही मागणी आपण बऱ्याच दिवसांपासून करत असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. पोलिसांकडे तक्रार, अधिकाऱ्यांवर आरोप. या संदर्भात आसेकर यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. मात्र संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे आणि त्यांच्या जागी तेंडुलकर यांची तात्काळ पोलीस निरीक्षक म्हणजे ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे. पंतप्रधान अशी गाडी, शहरात चर्चा. या प्रकरणाला आणखी रंग चढवणारी बाब म्हणजे आसेकर यांच्या फॉर्च्युनर गाडीवर पंतप्रधान असे लिहिलेले असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील मुख्य मार्गांवरून ही गाडी फिरत असल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. अनेकांनी या प्रकाराचे व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केल्याने चर्चा अधिकच वाढली आहे. पोलिसांची भूमिका. दरम्यान पोलिसांनी या पत्राची गंभीर दखल घेतलेली नसल्याचे समजते. प्राथमिक स्तरावर हा प्रकार मस्करी किंवा मानसिक अस्वस्थतेची लक्षणे असू शकतात, अशी प्रतिक्रिया पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही सांगण्यात येत आहे. नागरिकांमध्ये संभ्रम. या संपूर्ण घटनेमुळे वरोरा शहरात संभ्रम आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिक हा प्रकार विनोदी म्हणून पाहत असले तरी काही जण यामागे मानसिक आरोग्याचा मुद्दा असल्याची शक्यता व्यक्त करत आहेत. सध्या तरी या प्रकरणी कोणतीही अधिकृत कारवाई झाल्याचे समोर आलेले नाही. मात्र पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच्यामधून झालं होतं, आता प्रमोशन झालं आहे आपलं पंतप्रधान पदावर. तर मग याबाबत तुम्ही कोणाला मागणी केली आहे का? तुम्हाला लेटर आलं आहे? मागणी का लेटर येऊन आहे ना पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशन तुमची काय मागणी आहे? लेटर देण्यात यावं. कोणतं? पंतप्रधानाचं. कशासाठी? प्रमोशन झालं आहे ना आपलं. अच्छा, मग हे ते अजूनपर्यंत देत नाही? देत नाही. तुम्ही मागणी केली का? हो. तर आयुक्त साहेबाला लेटर पाठवलेलं. किती दिवस झाले लेटर पाठवलं? आता 8-10 दिवस झाले. 8 दिवस. काय म्हणणं आहे त्यांचं? हे ठाणेदारांनी दिले नाही. दिलं नाही. आता नवीन ठाणेदार बनवला आहे वर्षाताई तांदूळकर. ठीक आहे ठाणेदार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।